हाय. तर आज मी सकाळ रेडी झाले होते, कारण आज मला ऑफिसला जायचं होतं आणि आज आमच्या ऑफिसमध्ये बाप्पांचं आज विसर्जन होतं. तर आमच्यासोबत एक छोटंसं बाळसुद्धा होतं आणि फर्स्ट तर ऑफिसला गेल्यानंतर आम्ही बाप्पांची आरती करून घेतली. त्यानंतर हे प्रसादाचे जे प्लेट्स आहेत त्या आम्ही अरेंज करत होतो, कारण आज लोकांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद आणले होते बाप्पांसाठी आणि त्यातला प्रत्येक प्रसाद एकेकाच्या वाट्याला यावं असं आम्ही अरेंज करून ठेवत होतो. आणि मग मी छोटंसं एक व्हिडिओ क्लिप करून ठेवली बाप्पांची, कारण बाप्पा आज खूप इमोशनल वाटत होतं मलाही आणि मला बाप्पांकडे बघूनसुद्धा असं वाटत होतं की बाप्पा पण इमोशनल झालेत, कारण त्यांनाही आम्हाला सोडून जायचं नाही आहे. सो मग त्यानंतरनं प्रसाद दिला सर्वांना आणि त्यानंतरनं मग सगळेजणं तयारी करायला लागले बाप्पांना बाहेर घेऊन जायची. तर बाहेर घेऊन गेल्यानंतरनं आम्ही बाप्पांसाठी थोडीफार एक अरेंजमेंट केली होती, सॉंग्स वगैरे लावून व्यवस्थित सगळं बाप्पांना घेऊन जायची. तर ती अशी काही अरेंजमेंट होती आणि सगळ्यांनी खूप एफर्ट्स घेतले होते. आपलं काम वगैरे बाजूला ठेवून 3-4 दिवस सगळ्यांनी खूप मनापासून सगळ्या गोष्टी केल्या. मग जातानाही बाप्पांना निरोप द्यायचा तर हसतच द्यायचा, म्हणून आम्ही सगळेजण मस्ती करत होतो, डान्स वगैरे करत, रंग खेळत आणि एन्जॉय करत आम्ही बाप्पांना घेऊन चाललो होतो. तर बाप्पांना घेऊन जातानाही मी थोडेफार व्हिडिओज काढले, ते कसे घेऊन जाते वगैरे, आम्ही कसं चाललो आहे बाप्पांना घेऊन आणि सगळेजण कसं एन्जॉय करत आहेत. आणि त्यानंतरनं ह्या आमच्या कंपनीच्या गाड्या, यांना पाहून तर मला असं वाटत होतं की वरातच चालली आहे कोणत्या तरी लग्नाची. तर त्यानंतरनं आम्ही बाप्पांना एका खूप अशा सुंदर ठिकाणी पाण्याच्या घेऊन गेलो आणि तिथे गेल्यानंतर पहिले तर आम्ही आरती केली बाप्पांची आणि मग हे विसर्जनास घेऊन चालले होते. तर आता विसर्जनात जाताना एवढंच सांगेन बाप्पांना की थँक्यू फॉर एव्हरीथिंग आणि पुन्हा या, लवकर या, जास्तीत जास्त लवकर या आणि आत्ता पण तुम्ही अजून 5 दिवस जिथे आहात तिथे सर्वांना खुश ठेवा आणि तुम्ही पण खुश राहा. ओके, बाय.